तर आता आढावा घेणार आहोत महाफास्ट 100 बातम्यांचा। भाजपच्या आमदारांना आता अजित पवार महायुतीत नकोसे। लोकसभेत फटका बसल्याने भाजपच्या काही आमदारांचं मत। सूत्रांची माहिती, अजितदादा गटाची मतं भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचाही आरोप। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सोबत होते, मात्र कार्यकर्ते नाही। लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा रोष राष्ट्रवादीवर। भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांचं बैठकीत एकमत। सूत्रांची माहिती, शिंदेंना शह देण्यासाठी दादांना सोबत घेतलं, तोच डाव उलटला। जागा वाटपात भाजपनं शिंदे गट दादा गटाला बुक्क्यांचा मार दिला। आमदार बच्चू कडूंची भाजपवर जोरदार टीका। अजित पवारांमुळे फटका बसला नाही, तर काही भाजप लोकप्रतिनिधींच्या बेताल वक्तव्याचा लोकसभेत फटका। संघ आणि भाजपच्या बैठकीतील चर्चेवरून रुपाली पाटलांची टीका। माढा मतदारसंघात राष्ट्रवादीनं महायुतीचा धर्म पाळला नाही। भाजपच्या शिष्टमंडळानं पश्चिम संघटन महामंत्र्याकडे अहवाल सोपवला। रणजितसिंह मोहिते पाटलांच्या निलंबनाची मागणी। पोस्टल मतांनीच वाचवलं, ठाकरे गटाच्या आरोपांना रवींद्र वायकरांचं उत्तर। प्रक्रिया सुरू असताना विजयाची घोषणा कुणी केली, वायकरांचा सवाल। वायकर निवडणूक हारले म्हणून त्यांनी विजय चोरला। वायकर लोकसभेत जाणार नाही, सगळा बोगस कारभार। राऊतांची टीका। तर सीबीआयच्या भीतीनं वायकर ठाकरे गटातून पळाले, राऊतांचा आरोप। माझ्याबाबत खोटा प्रचार केला जातोय। माझ्याकडे हॅक करणारा मोबाईल असेल तर ठाकरे गटाकडेही असेल। ठाकरे गटाने त्यांचा पराभव मोठ्या मनानं पचवला पाहिजे, रवींद्र वायकरांचं वक्तव्य। भाजपनं शिवसेनेवर सर्वात मोठं आक्रमण केलं। मुघलांनंतर भाजपनं केलेलं आक्रमण सर्वात मोठं। संजय राऊतांची भाजपवर टीका। तर आमची शिवसेना खरी म्हणणाऱ्यांनी स्वतःला आरशात पाहावं, राऊतांचा निशाणा। जिथं ठाकरे तिथं शिवसेना। शिंदे गट काही दिवसातच बंद होणार। असंख्य काँग्रेस पक्ष झाले, पण मूळ काँग्रेस आजही मोठा पक्ष, राऊतांचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांमध्ये 1.5 तास, तर शिंदे आणि फडणवीसांमध्येही 2 तास खलबतं। मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा। विस्तार याच आठवड्यात होणार, सूत्रांची माहिती। दिल्लीत आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, पंकजा मुंडेंसह चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे हे बैठकीला उपस्थित राहणार। दिल्लीतील भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होण्याची शक्यता। राजीनाम्यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष। फडणवीसांनी सरकारमध्ये राहावं अशी विनंती आम्ही केली। फडणवीस आमची विनंती मान्य करतील, बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज संध्याकाळी आमदारांची बैठक बोलावली। दुष्काळ, मंत्रिमंडळ विस्तार, विधान परिषद निवडणुकीवर चर्चा होणार। अमित शहांच्या वक्तव्याविरोधात इंडिया आघाडी सेबीकडे तक्रार करणार। तक्रार करण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या खासदारांनी शरद पवारांची भेट घेतली। मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी विनोद तावडे मैदानात। अनिल परब यांना पराभूत करण्यासाठी तावडेंची विशेष रणनीती। तावडेंकडून एका कार्यकर्त्याकडे 25 मतदारांची जबाबदारी। रवींद्र वायकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट। रवींद्र वायकरांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी त्यांची भेट घेतली। राष्ट्रवादी पक्षात मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू। मंत्रिपदाची संधी मिळावी, विक्रम काळेंची अजित पवारांकडे मागणी। सूत्रांची माहिती, लोकसभेच्या निकालानंतर भाजप देशभरात मतदार आभार यात्रा काढणार। सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार आल्यानं भाजप मतदारांचे आभार मानणार। आरक्षण असतानाही ओबीसींचा लढा सुरूच। ओबीसी नेते मराठा समाजाबाबत विष ओकतायत, मनोज जरांगे पाटलांचा आरोप। तर मराठा समाजही आरक्षणासाठी एकत्र येणार, जरांगेंची प्रतिक्रिया। लक्ष्मण हाके यांचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही। ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीचा निर्णय। सरकारनं कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा, लक्ष्मण हाकेंची मागणी। अकोल्यात कार्यकर्त्यानं नाना पटोलेंचे पाय धुतले, व्हिडिओ व्हायरल। पटोलेंनी स्वतःला संत समजू नये, कार्यकर्त्याला नोकर समजू नये, मिटकरींचा निशाणा। सरकारवर टीका करताना नाना पटोलेंची जीभ घसरली। साडी वाटपाच्या उपक्रमावर टीका करताना पटोलेंची जीभ घसरली। निवडून आले असते तर हिरो झाले असते, पण मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल। लातूर जिल्ह्यातल्या येस्तार इथं गावकऱ्यांशी बोलताना पंकजा मुंडेंचं वक्तव्य। लोकसभेत अपेक्षित यश न मिळाल्यानं गिरीश महाजनांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले। महाजन यांनी बंद दाराआड बैठक घेत कार्यकर्त्यांना सुनावलं। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मातोश्री परिसरात शिंदे गटाकडून बॅनरबाजी। वारसा बाळेसाहेबांच्या महाराष्ट्राच्या रक्षणाचा, हिंदुत्व रक्षणाचा असा बॅनरवरचा आशय।
बॅनरबाजीच्या माध्यमातून शिंदे गटाचं शक्ती प्रदर्शन. सांगलीत आटपाडी आणि मिरज विधानसभेची जागा आमची. चंद्रहार पाटलांकडून सांगलीतील 2 जागांवर दावा. चंद्रहार पाटलांकडून नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंची भेट. येत्या निवडणुकीला चंद्रहार पाटील ताकदीनं सामोरे जातील, लंकेंची प्रतिक्रिया. 9,40,00,000,000पैकी वारकऱ्यांच्या वाट्याला फक्त 2,40,00,000,000ची औषधं. महाआरोग्य शिबिर वारकऱ्यांसाठी की कंत्राटदारांसाठी? विठ्ठलाच्या नावानं दरोडा, आव्हाडांचे सरकारवर गंभीर आरोप.